नाशिक रोड पोलिसांनी मध्यरात्रीच्या गस्तीदरम्यान दरोड्याचा कट उधळून लावत 3 संशयितांना जेरबंद केले। यापैकी एकाची कसून चौकशी केल्यानंतर जेल रोड परिसरातील वृद्ध महिलेच्या घरात शिरून केलेल्या जबरी चोरीचा गुन्हाही उघडकीस आला आहे। या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले। याबाबत पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी, पोलीस निरीक्षक घनदाट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शोध पथक 8 जुलैला रात्री गस्त घालत होतं। त्यावेळी डायल 112 वरून सिन्नर फाटा या ठिकाणी सिटी लिंक बस डेपो परिसरात काही संशयित जण लपून बसल्याची माहिती मिळाली। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्यासह पथकानं घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांना पाहताच संशयितांनी पळ काढला, मात्र पाठलाग करून साहेबराव गोविंद डोंगरे, रामदास देवीदास सूर्यवंशी आणि गणेश भिकाजी खेडकर यांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्या अंगझडतीमध्ये दोरी, मिरची पूड, लोखंडी करवत आणि कटवणी असं दरोड्यासाठी वापरलं जाणारं साहित्य जप्त करण्यात आलं। त्यांच्या 2 साथीदारांनी मात्र अंधाराचा फायदा घेत पसार झाले। पोलीस कोठडीत आरोपी रामदास सूर्यवंशी यांची चौकशी केली असता त्यानं साथीदार करण घोगे याच्यासह 7 जुलैला जेल रोड पाण्याच्या टाकीजवळ एका वृद्ध महिलेच्या घरात शिरून तिच्या अंगावरील सोन्याचे कानातले, टॉप्स आणि मंगळसूत्र जबरदस्तीनं चोरल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी 45,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले होते। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा यापूर्वीच दाखल असून आरोपींकडून आणखीन गुन्हा उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक गुन्हा शाखा अतुल चौधरी, पोलीस निरीक्षक घनदाट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस हवालदार विशाल पाटील, नितीन भांबरे, सागर आडणे, महेंद्र जाधव, नाना पानसरे, अरुण गाडेकर, योगेश रानडे, विशाल कुवर, समाधान वाजे, रोहित शिंदे, अजय देशमुख, दीपक दिवटे, त्याचबरोबर CR मोबाईलचे पोलीस शिपाई अर्जुन गीते आणि मंगेश बोडकी यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे। दिनांक 8 जुलै रोजी नाशिक रोड पोलीस स्टेशनचे आमचे सिनियर PI सपकाळे साहेब आणि त्यांच्या DB टीमला मिळालेल्या माहितीवरून एक दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा त्यांनी उघडकीस आणलेला आहे, ज्याच्या स्क्वॉडवरचे एकूण 5 गुन्हेगार त्या ठिकाणी अटक केलेले आहेत। त्यापैकी 3 आरोपितांना अटक केलेली आहे आणि दोघांची नावं आमची निष्पन्न आहेत। त्याच्यामध्ये जे 3 गुन्हेगार आहेत, एक आहे साहेबराव डोंगरे, दुसरा आहे रामदास सूर्यवंशी आणि तिसरा आहे गणेश खेडकर आणि यांचे 2 अजून जे साथीदार आहेत त्यांचे देखील नावं आमच्याकडं निष्पन्न झालेले आहेत। त्यांची नावं आहेत सागर सूर्यवंशी आणि निखिल दाखाते। या 5ही जणांकडून त्या ठिकाणी दोरी, मिरची पूड आणि लोखंडी कोयता वगैरे हे जे आहे म्हणजे जे दरोडा टाकण्यासाठीचं साहित्य असतं ते देखील त्या ठिकाणी हस्तगत झालं। आणि जेव्हा यांचा माननीय कोर्टाकडून 2 दिवसाचा PCR घेण्यात आला आणि त्याच्या अधिक तपासांती यांच्याकडून अजून एक जबरी चोरीचा देखील गुन्हा उघडकीस आलेला आहे, ज्याच्यामध्ये एका 90 वर्षीय वृद्ध स्त्रीला त्यांनी लुटलं होतं आणि त्या गुन्ह्याची पण रिकव्हरी जी आहे त्याच्यामध्ये 1 ग्रॅम वजनाचं सोन्याचे टॉप्स आणि 2 ग्रॅम वजनाचं सोन्याचं मंगळसूत्र असा एकूण 45,000चा मुद्देमाल देखील त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे। तसं एकंदरीत 2 मालमत्तेविरुद्धचे गुन्हे, त्याच्यामध्ये एक दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा आणि दुसरा जबरी चोरीचा गुन्हा असे गुन्हे या टोळीकडून उघडकीस आणण्यात आलेले आहेत। यांच्यावर यापूर्वीचे देखील गुन्हे असल्याचं निष्पन्न होतं आहे। सदरची कामगिरी जी आहे ती आमचे सिनियर PI सपकाळे साहेब, तसेच DBचे आमचे API सूर्यवंशी साहेब आणि त्यांच्या सोबतच्या सर्व अंमलदारांनी त्या ठिकाणी केलेली आहे। या कामगिरीबद्दल मी नाशिक रोड पोलिसांचं अभिनंदन देखील करतो आणि भविष्यात या टोळीकडून किंवा आणखीन इतरांकडून देखील अधिकाधिक गुन्हे उघड करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्याच्या पद्धतीने कारवाई इथून पुढे करून घेऊ। धन्यवाद। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।